मुंबईतील अनेक गणेश मंडळांमध्ये आज आगमन सोहळा पार पडणार आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये गणेश मूर्तींचं आगमन होणार आहे। चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा पार पडणार आहे। ढोल ताशांच्या गजरात गणेश मूर्तींचं आगमन। उंच मूर्ती आणि ढोल ताशा पथकांसाठी ओळखले जाणारे चिंचपोकळीचा चिंतामणी आगमन हे शहरातील उत्सव एक आकर्षण असते। चिंचपोकळीचा चिंतामणी, परळचा राजा, उमरखाडीचा राजा, गिरगावचा राजा, लोअर परळचा लाडका, मुंबादेवीचा गणराज, खेतवाडीचा महाराजा, कुलाब्याचा लाडका बाप्पा खेतवाडीचा, एंटॉप हिलचा महाराजा, सायनचा इच्छापूर्ती, दादरचा विघ्नहर्ता या गणेश मंडळांच्या गणेश मूर्तीचं आज आगमन होणार आहे। याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी। आज चिंचपोकळीचा चिंतामणी जो आहे तो इथनच आता निघणार आहे। गेले अनेक दिवस गणपती बाप्पाचं हे रूप बघण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील इथे लावण्यात आलेला आहे। जो परळ वर्कशॉपचा जो रस्ता आहे तो देखील सध्या पोलिसांनी बंद करून ठेवलेला पाहायला मिळतोय आणि मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार इथे घडू नये यासाठी हा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। गणपतीची जी मूर्ती आहे ती अगदी सुखरूपपणे त्यांच्या मंडपात जावी यासाठी हा सगळा अट्टाहास आहे। मात्र जी गणपतीची मूर्ती आहे ती जवळपास तब्बल 8 वर्षांनी परेल वर्कशॉप मधून निघणार आहे आणि आतुरता जी आहे ती क्षणाक्षणाला वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे। पोलीस फौजफाटा मात्र मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे, जेणेकरून कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही काळजी घेण्यात येते। व्हिडिओ जर्नलिस्ट